नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 7वी, विषय मराठी, प्रकरण दुसरा, स्वप्न विकणारा माणूस या पाठाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. तर लेखक आहेत अशोक कोतवाल, यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. पाठाचा परिचय आहे. लेखकांच्या लहानपणी त्यांच्या गावात एक स्वप्न विकणारा माणूस यायचा. तो पिंपळाच्या पारावर थांबायचा. जमलेल्या लोकांना तो मनोरंजक गोष्टी सांगायचा. त्याने मजेदार किस्से त्या व्यक्तीचे मजेदार किस्से ऐकताना लोक रंगून जायचे. तो आपल्या गाठोड्यातल्या खाऊ मुलांना द्यायचा. म्हणजे अचानक काय झालं, पुढं काही दिवसानंतर त्याचं येणं बंद झालं. गावकरी त्याची वाट पाहून थकले. काही वर्षानंतर एक तरुण गावात आला आणि तो स्वप्न विकायचा मुलगा होता. लोकांची सेवा करण्याचे आपले वडिलांचे स्वप्न कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. बाबांसारखे गावोगावी जाऊन आजारी लोकांची सेवा करण्याचे त्याने ठरवले होते. वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न त्याला पूर्ण करायचे होते. म्हणून ह्या पाठातून लेखकाला असा संदेश किंवा मूल्य शिकवण द्यायचं आहे की प्रत्येक माणसाची स्वप्ने असतात. समाजाच्या उपयोगी पडतील अशी स्वप्ने असावीत. ती प्रयत्नपूर्वक आपण पूर्ण करावीत. स्वतःच्या आनंदाबरोबरच लोकांचे हित मनात बाळगावे असा संदेश या पाठातून मिळतो. या पाठामध्ये काही महत्त्वपूर्ण शब्दार्थ सुद्धा आहेत. तलम रेशमी धोतर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? अतिशय मुलायम रेशमांच्या धाग्याने विणलेले कमरेभोवती नेसायचे वस्त्र. हे स्वप्न विक्या माणसांचं वेशभूषा किंवा त्यांनी परिधान केलेलं वस्त्राबद्दल माहिती होतं. जरीचा सैलसर कुडता म्हणजे चकचकीत जर असलेला ढगळ असा सदरा. त्यानंतर गव्हाळ रंग म्हणजे गव्हासारखा फिक्कट तांबूस रंग. मखमल त्याला काय म्हटलं जातं? तलम कापडाचा एक प्रकार. त्यानंतरचा आहे पिंपळाचा पार म्हणजे पिंपळाच्या खोडाभोवती जमिनीलगत बांधलेला गोल दगडी ओटा. संस्कृती म्हणजे काही विशिष्ट परंपरा व चालीरीती आचरणात आणणारा मानवी समाज. छटाक पावशेर म्हणजे पूर्वीची वजन मापे. अशा प्रकारे स्वप्न विकणाऱ्या माणसाबद्दल आपण टिपा वगैरे पाहिलेला आहोत. आता वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ आपण पाहणार आहोत. तर तुच्छ लेखणे हेही या पाठातलं वाक्यप्रचारांमध्ये येतो. त्याला एखाद्याला कमी दर्जाचं समजणं हे त्याचा अर्थ होतो. मती खुंटीत होणे म्हणजे बुद्धी न चालणे किंवा डोके सुन्न होणे. संभ्रमात पडणे म्हणजे कोणतीही एक गोष्ट निश्चित न करता येणे किंवा भ्रम निर्माण होणे. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे, मग्न होणे, रंगून जाणे. त्यानंतरचं आहे घासाघीस करणे. घासाघीस करणे म्हणजे वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे. पुढचा आहे तरतरी पेरणे. तरतरी पेरणे म्हणजे उत्साह आणणे, उल्लसित करणे. टकमका पाहणे त्याचा अर्थ होतो लक्षपूर्वक एकटक पाहणे. त्यानंतरचा आहे गहीवरून येणे म्हणजे भावनाने मनात गलबलून येणे. ह्या सगळ्या काय आहेत? वाक्यप्रचार आहेत. वाक्यामध्ये अनेक चांगले चांगले वाक्य त्यांनी चांगली भाषा अलंकारिक रूपात दाखवलेले आहेत. तर पान क्रमांक 2 वरील थोडंसं उताराबद्दल आपण माहिती पाहूयात. तर आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्यांच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत असणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. म्हणजे या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. त्यामध्ये त्यांनी काही किसमिस वगैरे खाण्याचा पदार्थ आणायचा आणि तो लहान मुलांना द्यायचा आणि मोठ्यांना सुद्धा तो विकून जायचा. आणि तो अनेक प्रांतामध्ये फिरलेला असायचा. त्याला आलेल्या जगातील अनुभव तो ह्या लोकांना सांगायचा. जणू ते एका नवीन जगातच ह्या लोकांना त्यांनी नेऊन जायचा असं त्यांना म्हणायचं आहे. तर आता आपण या पाठातील काही शब्दार्थ पाहिलो, वाक्यप्रचार पाहिलो, तर काही प्रश्न आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत.
गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या का म्हणत, त्याच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. म्हणजे त्यांच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे. त्यांच्या खिशानी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख त्यांनी विसरत असे. गोड गोड बोलून तो जणू स्वप्न गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे. म्हणून गावकरी त्याला काय म्हणायचे, सपनविक्या म्हणायचे. त्यानंतरच आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसांच्या गावात येण्यामागचा उद्देश काय होता. तर उत्तर आहे त्याचं, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हा स्वप्न विकणाऱ्या माणसांचा गावात येण्यामागचा उद्देश होता. त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सरीसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चांबडी बूट, असा स्वप्नविक्या माणसाचा पेहराव असून त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते. म्हणून आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न होते. तर अशा प्रकारे आपण स्वप्न विकणाऱ्या माणसाबद्दल किंवा स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पाठातील अनेक माहिती पाहिलेल्या आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी थांबते. धन्यवाद. तर विद्यार्थ्यांनो, ह्या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पाठातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायचं म्हणजे, स्वप्न विकणारा माणूस जरी तो त्या मुलाचे वडील जरी असले तरी गावोगावी फिरून विकणं, त्यांचं काहीतरी असलेलं ज्ञान अनुभव दुसऱ्यांना सांगणं, हा वडिलांचा जरी परंपरागत धंदा किंवा स्वप्न असलं तरी त्याचा मुलगा शिकून सावरून वैद्यकीय क्षेत्रात चांगलं नाव कमावलेला होता. एक डॉक्टर झालेला असताना सुद्धा केवळ वडिलांचं स्वप्न होतं म्हणून त्या गावी तो गेलेला होता. आणि त्या गावातील लोक ही स्वप्न विकणाऱ्या त्या सपनविक्या माणसाचं आठवणीत खूप दिवस राहिलेले होते. त्यांची जणू ते वाटच पाहत होते. पण खूप दिवसानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याच्यासारखा वेश परिधान करून त्यांच्या गावाला येतो. ही गोष्टच खूप रोमांचक असं वाटतं. म्हणून अशा प्रकारे खूप विरळ माणसे आपल्याला समाजात पाहायला मिळतील. तर सपनविक्या माणसाचा किंवा स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पाठातील खूप मौलिक अशी गोष्ट आपल्याला ह्या पाठातून घेता येते. धन्यवाद.